हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया डेज ऑफ ए वीक म्हणजे आठवड्याचे वार. द 7 डेज ऑफ ए वीक आर. आठवड्याचे किती डेज आहेत तर 7 आहेत. कोणकोणते पाहूया. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर यांचे स्पेलिंग्स तुम्ही पाठ करा. सोपं आहे. DAY डे हे प्रत्येक स्पेलिंगच्या शेवटी आहे. तर याच्या पुढचं फक्त पाठ करायचं आहे. SUNDAY संडे, MONDAY मंडे, TUESDAY ट्यूसडे, WEDNESDAY वेन्सडे, THURSDAY थर्सडे, FRIDAY फ्रायडे, SATUR DAY सॅटरडे. से लाऊडली. आता नेक्स्ट आहे मोठ्याने बोला. टुडे इट्स फ्रायडे म्हणजे आज फ्रायडे आहे. समजा इथे आज फ्रायडे. येस्टरडे इट वॉज थर्सडे म्हणजे येस्टरडे म्हणजे काय तर काल. तर काल काय होता. आज फ्रायडे म्हणजे काल थर्सडे होता, अगोदरचा दिवस. टुमारो इट विल बी सॅटरडे. टुमारो म्हणजे काय उद्या. उद्या काय असेल सॅटरडे असेल. बरोबर आहे. फ्रायडे झाल्यानंतर टुमारो सॅटरडे असेल उद्या. तसंच येस्टरडे इट वॉज मंडे. आता इथे मंडे आहे बरोबर, पण हा कधी होता येस्टरडे म्हणजे काल होता. टुडे इज ट्यूसडे म्हणजे आज ट्यूसडे असणार बरोबर. याच्यानंतर टुमारो म्हणजे उद्या काय असेल. आता आज इथे ट्यूसडे आहे तर उद्या काय असेल वेन्सडे. मग टुमारो इट विल बी वेन्सडे बरोबर. आता नेक्स्ट आहे आन्सर ओरली म्हणजे तोंडी उत्तर द्या. 1. टुडे इट्स सॅटरडे म्हणजे आज काय आहे तर सॅटरडे बरोबर. व्हॉट डे विल इट बी टुमारो म्हणजे टुमारो म्हणजे उद्या कोणता दिवस असेल तर सॅटरडे नंतर उद्या संडेच असेल ना, म्हणजे याचा आन्सर येईल संडे. हे ओरली द्यायचं आहे म्हणजे लिहायची गरज नाही, पण मी ते तुम्हाला लिहून देतोय. 2. येस्टरडे वॉज वेन्सडे. आता इथे वेन्सडे बरोबर. हा कधी होता येस्टरडे म्हणजे काल होता बरोबर. व्हॉट डे इज इट टुडे म्हणजे आज काय असेल. हा काल होता म्हणजे आज त्याच्यानंतर थर्सडे असेल बरोबर. म्हणून याचा आन्सर येईल THURSDAY थर्सडे. टुमारो विल बी फ्रायडे म्हणजे उद्या फ्रायडे आहे. इथे फ्रायडे. टुमारो फ्रायडे म्हणजे आज काय असेल थर्सडे असेल. मग व्हॉट वॉज द डे येस्टरडे. मग येस्टरडे काय असेल म्हणजे काल. आता टुमारो फ्रायडे, आज थर्सडे टुडे. मग येस्टरडे काय असेल वेन्सडे असेल म्हणून याचं आन्सर येईल वेन्सडे. WEDNESDAY वेन्सडे. ह्याच्यातला डी असतो हा सायलेंट असतो त्यामुळं आपण वेन्सडे असं म्हणतो. डीचा उच्चार करत नाही. इट वॉज मंडे येस्टरडे. आता इथे मंडे कुठं आहे. इथे मंडे इथे येस्टरडे म्हणजे काल होता म्हणजे आज ॲक्च्युली ट्यूसडे. आणि तो विचारले काय व्हॉट विल बी द डे टुमारो. तर टुमारो काय असेल. येस्टरडे मंडे होता म्हणजे आज ट्यूसडे आणि टुमारो विल बी वेन्सडे म्हणजे याचं पण आन्सर येईल WEDNESDAY वेन्सडे. ओके. आता नेक्स्ट आहे नेम द डे विच इज बिटवीन. मग दिवसाचं नाव सांगायचं आहे. तो कशाच्या बिटवीन आहे म्हणजे च्यामध्ये. संडे अँड ट्यूसडे. संडे आणि ट्यूसडेच्या मध्ये काय आहे त्याचं नाव सांगा. आता इथे पहा संडे इथे ट्यूसडे इथे याच्या बिटवीन मंडे म्हणून इथे आन्सर येईल तुमचे मंडे MONDAY मंडे. तसंच वेन्सडे अँड फ्रायडे. आता वेन्सडे आणि फ्रायडेच्या मध्ये काय आहे पहा. इथे फ्रायडे इथे वेन्सडे. तर वेन्सडे आणि फ्रायडे याच्यामध्ये थर्सडे म्हणजे गुरुवार म्हणून इथे तुमचे आन्सर येईल थर्सडे. THURSDAY थर्सडे. ट्यूसडे अँड थर्सडे.
आता ट्यूसडे कुठे आहे? इथे. आणि थर्सडे इथे. याच्या बिटवीन वेन्सडे, म्हणून याचा आन्सर येईल वेन्सडे. WEDNESDAY वेन्सडे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजेस्ट वन ब्रेकफास्ट आयटम फॉर ईच डे ऑफ द वीक. सजेस्ट करा म्हणजे सुचवा. ब्रेकफास्ट म्हणजे काय? नाश्ता. नाश्त्याचा एक आयटम. ईच डे प्रत्येक दिवसासाठी, वीकच्या. तर संडेला काय असेल नाश्ता, मंडेला काय ब्रेकफास्ट, ट्यूसडे, वेन्सडे असा. तर आपण संडेला काय घेऊया? इडली. मंडेला काय घेऊया? डोसा. DOSA डोसा. ट्यूसडेला काय घेऊया? पोहा. POHA पोहा. वेन्सडेला काय घेऊया? पराठा. PARATHA पराठा. थर्सडेला काय घेऊया? उपमा. UPMA उपमा. फ्रायडेला काय घेऊया? ऑमलेट. OMELET ऑमलेट. आणि सॅटर्डेला काय घेऊया? तर उत्तप्पा. तर त्याला उत्तप्पा UTTAPAM म्हणजे उत्तप्पम. त्याला उत्तप्पम म्हणतात. ओके, बाय.